नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला साथ दिल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे। लोकसभेप्रमाणेच आगामी होऊ घातलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान यात्रा सुरू करण्यात आली आहे। या यात्रेचा शुभारंभ नाशिकमधून करण्यात आलाय। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या स्वाभिमानी जाहीर सभेचं आयोजन दादासाहेब गायकवाड सभागृह या ठिकाणी करण्यात आलं होतं। शिवसैनिकांनी या स्वाभिमान सभेला वाजत गाजत हजेरी लावली। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर महापुरुषांना अभिवादन करत स्वाभिमान सभेला सुरुवात झाली। या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी स्वागत सत्काराला नकार देत नाशिककरांनी निवडून दिलेल्या खासदार राजाभाऊ वाजे यांचाच जाहीर सत्कार केला। यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते माजी आमदार वसंत गीते, सुनील बागुल, माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडेंसह संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जगन आगळे, सचिन मराठे, देवानंद बिरारी, महेश बडवे, राहुल ताजनपुरे, साईनाथ दुर्गेश, डीजे सूर्यवंशी यांच्यासह शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची निशाणी असलेल्या मशाल चिन्हाशी एकनिष्ठ राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले। शिवसेना या 4 अक्षर कुणाचे आहेत। आपण कुणाबरोबर राहायला पाहिजे याचा न्याय कोर्टाने जरी दिला नसला तरी जनतेने दिलेला आहे। आणि म्हणून मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि हे नेतृत्व पुढे आपली शिवसेना पुढे घेऊन जाईल अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे ब्रीद आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या पक्षाला आपल्याला सर्वांना दिलंय, त्याच नात्याने आम्ही सर्वजण काम करतोय। काल परवा झालेल्या घटना या राजकारणाच्या घटना आहेत, परंतु आदरणीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेला आदेश की समाजकारण केलं पाहिजे, निवडणुकीच्या दिवसात फक्त 20% राजकारण केलं पाहिजे, या नात्याने आम्ही सर्वजण मिळून एक विचार घेऊन पुढे चाललोय आणि त्या विचाराची साथ आपण विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्याला द्यावी। शिवसेना आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत, शिवसैनिक सर्व उद्धव साहेबांबरोबर आहेत, हे सिद्ध करण्याची वेळ पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस येईल। तेव्हा आपण सर्वजण पुन्हा लोकसभेच्या पेक्षाही जास्त जोमाने काम करू आणि सर्वच जागा आपल्या निवडून येतील ही भावना व्यक्त करतो। आणि आम्ही मतदार यादीनुसार आम्ही मतदार तपासत नाही, आम्ही मतदारानुसार यादी तपासतोय आणि आम्ही जे ब्लॉक केलेले आहे त्यानुसार जर आम्ही निवडणूक प्रोग्राम राबवला तर मला असं वाटतं नाशिक शहरामधल्या व नाशिक लोकसभेच्या 6 जागा आणि नाशिक जिल्ह्याच्या 15 जागा यापैकी कमीत कमी 8 ते 10 जागा आपल्याला मिळावा अशी विनंती मी करण्यासाठी उभा आहे। मला खात्री आहे शिवसैनिकांचं प्रेम आहे, संघटनात्मक बांधणी चांगली आहे, आदरणीय उद्धव साहेबांना सहानुभूती आहे। मशाल ही चिन्ह लोकसभेला जरी नवीन असलं तरी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, पण विधानसभेला याच्यापेक्षा जास्त मताने आपण निवडणुका जिंकू अशी मला खात्री आहे। नाशिकमध्ये येणं जाणं राहिलेलंच आहे, तसं गेल्या 10 वर्षात झालेलं आहे। गेल्या 5 वर्षात म्हणजे सरकार असताना पण आणि नसताना पण इथे येऊन एक वेगळी ताकद, एक प्रेरणा घेऊन जात असतो। आणि आपल्याला आठवत असेल ह्याच वर्षी वर्षाच्या सुरुवातीला काळाराम मंदिरमध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि तिथपासूनची सुरुवात झाली आपल्या विजयाची। आता कोणी रोखू नाही शकत, आपल्याला कोणी आता अडवू शकत नाही, कारण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे आणि महाराष्ट्राचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे। आणि सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, जसं नाशिक ह्या पूर्ण मतदारसंघाचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानायला आलोय, तसं आपण सगळेच कार्यकर्ता, महिला, पुरुष, युवक, युवती सगळ्यांचं अभिनंदन करतो
की हा मोठा विजय आपण प्राप्त केला. ज्या मिनिटाला वाजे साहेबांना आपण तिकीट दिलं होतं, त्यांचा प्रचाराला सुरुवात झाली आणि ते फिरायला लागले. प्रश्न अनेक उपस्थित झाले की आपण कसं होणार, पुढे काय होणार. लास्ट मिनिटाला आपण उमेदवार दिलेला, शेवटच्या मिनिटाला उमेदवार दिलेला, पण जो काही एक लाट आपल्याला दिसायला लागली, जी लाट दिसायला लागली त्यांच्या सोबत लोकांची, प्रत्येक मतदारसंघातून जे 6च्या 6 विधानसभाचे मतदारसंघ जे नाशिक लोकसभेत येतात, सगळे जे काही सर्वे यायला लागले, सगळे जे काही रिपोर्ट यायला लागले, आपले कार्यकर्त्यांकडून रिपोर्ट यायला लागले, हेच सांगत होते की साहेब चिंता करू नका, आपला विजय हा पक्का आहे आणि तसा विजय तुम्ही करून दाखवला, विजय मिळवून दाखवला, यासाठी आपलं अभिनंदन करतो मी. अजून एका गोष्टीचं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मी आणि ह्या देशाचं अभिनंदन करतो की ही लढाई जी होती लोकसभेची, आणि लढाईच होती, ही काही निवडणूक नव्हती, साधी सोपी निवडणूक नव्हती, लढाई होती. कारण आपल्या समोर जे काही बळ उभं होतं ते फक्त भाजपचं नव्हतं. भाजप जो स्वतःला सर्वात मोठा पक्ष मानतो, जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड भाजपकडे, जास्तीत जास्त पैसे भाजपकडे, जास्तीत जास्त त्यांचे जे काही मेंबरशिप ड्राईव्ह केली होती, जगातला सर्वात मोठा पक्ष स्वतःला मानत होते, असं भाजप आपल्या समोर होतं. महाशक्ती भाजपची समोर होती. 10 वर्ष बहुमताचं सरकार केंद्रातलं हे त्यांच्या सोबत होतं. त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, मग मित्रपक्षांमध्ये कोण कोण येतं, ईडी, IT, CBI, सगळी यंत्रणा, निवडणूक आयोग, हे सगळं त्यांच्याबरोबर होतं. आणि आपल्यासोबत जो होता तो आपल्या महाराष्ट्रातली जनता होती, इकडचा माणूस होता, इकडची व्यक्ती होती. आपल्यासोबत जी होती ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली आपल्या ताकद आहे, संविधान, ते आपल्यासोबत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिली आपल्या, ती सोबत होती. आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, आणि आपल्या सोबत जे होते ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता, ती ताकद होती. त्याच ताकदीने दाखवलेलं आहे की ह्या देशामध्ये कोणाची मस्ती चालणार नाही, कोणाचा माज चालणार नाही. जर कोणाला वाटत असेल की हा महाराष्ट्र, हा देश हा आमचा मालकाचा आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. ह्या देशात चालेल तर संविधानच चालेल, संविधानाचाच कायदा चालेल आणि लोकशाहीच चालेल, हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. प्रतिनिधी उमेश आवणकर, दिशा न्यूज, नाशिक.